नमस्कार. आजची तारीख आहे 29 जुलै 2025. मुकुल मॉन्स्टर वेदर अपडेटमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत हा हवामानाचा अंदाज जाता येईल आणि अधिकाधिक लोकांचे लाईक मिळतील, कारण आपला अंदाज कधी खोटा ठरत नाही याचं तुम्हाला पूर्णपणे खात्री आहे आणि मी कधी खोटा सांगत नाही. जे काय असेल ते 90-100 इकडे तिकडे होतं 10मध्ये, पण असा पूर्णपणे खोटा होत नाही की जो ज्या दिवशी सांगेन पडेल आणि ज्या पडायचाच नाही असं होणार नाही. 10-20 असा होतो, फरक होतो. इतका काही जास्त फरक होत नाही, थोडासा फरक होतो, परंतु 100-90-100% करेक्ट येतो आपला अंदाज. तर आता पुढील कसा वातावरण असेल तर आपण एकदा पाहूया. आज नागपंचमी आहे. सर्वांना माझ्या यूट्यूबर व्ह्युअर्सना आणि सबस्क्रायबरना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर सध्या मी फक्त कोकण विभागाचा अंदाज सांगणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा यांचा अंदाज याही जास्त करून न पाहिल्यासारखं चालेल, कारण हा फक्त कोकण विभागाचाच आहे. जास्त करून मुंबई आणि आसपासच्या परिसरात MMRDA मधला हा अंदाज आहे. MMR म्हणजे मुंबई आणि आसपासच्या परिसरात जेवढे काही शहरं गावं राहतात ते त्यांचं आहे. तर आता आपण कोकण विभागाचा 29 जुलै 2025चा पहिला अंदाज पाहूया. तर सकाळचे 11 वाजलेले आहेत. तर आज पावसाचा अंदाज, तर आज पाहायला गेलो तर दिवसभर आहे पाऊस, हलकासा तरी आहे पाऊस, हलका पाऊस पडेल, पण आहे पाऊस. पावसाचे मुसळधार पाऊस नाही आहे आज, परंतु हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई आणि आसपासच्या परिसरात, तसेच पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूरला सुद्धा. तर काही ठिकाणी पाऊस म्हणजे असा तीव्रता नसेल पावसाची, थोडा कमी पाऊस असेल, हलकासा अधूनमधून 1-2 झपाटे येतील असा पाऊस असेल आज 29 जुलै 2025. 2025ला आपण पाहूया कसं असेल पावसाचा अंदाज. 30 जुलै 2025ला सकाळी पहाटे पाहायला गेलो तर अनेक ठिकाणी मुंबई आणि आसपासच्या परिसरात, पालघर, डहाणू, कल्याण, डोंबिवली, मुंबई, पेण, अलिबाग, रोहा या विभागात पाऊस नसणार आहे सकाळी उद्या. म्हणजे पाऊस असेल पण कदाचित ढगाळ वातावरण असेल, हलकासा पाऊस असेल. दिवसभर पावसाची तीव्रता अशी कमी असेल. डहाणू, पालघरपासून ते इकडे मुंबई आणि मुंबईच्या खाली इकडे रोहापर्यंत, रोहापर्यंत, डहाणू पालघरपासून ते रोहापर्यंत कोणताही मोठा मुसळधार पाऊस नसेल. हलकासा लाईट पाऊस असेल किंवा ढगाळ वातावरण असेल. उद्यासुद्धा पावसाची तीव्रता असे कमी असेल. तर रत्नागिरी इकडे कोकणात पाहायला गेलं, रत्नागिरी, सावंतवाडीमध्ये, राजापूरमध्ये, चिपळूण त्या बाजूला सुद्धा पाऊस नसेल, परंतु हलकासा पाऊस त्या बाजूला कोकणात पडेल. कोकणात थोडासा हलका पाऊस असेल, मुसळधार पाऊस कोणताही नाही. पूर्ण कोकण विभागात मुसळधार पावसाची कोणतीही 30 तारखेला आशा नाही आहे. फक्त हलकासा पाऊस रत्नागिरी वगैरे या विभागात पडेल. तर मुंबई आणि आसपासच्या परिसरात MMRमध्ये किंवा पालघर विभागात, पालघर जिल्ह्यात सुद्धा कोणताही चांगला पाऊस नाही किंवा असं ढगाळ वातावरणच असेल अनेक ठिकाणी. तर आता आपण पाहूया 31 जुलै 2025, गुरुवार दिनांक 31 जुलै 2025 रोजी सुद्धा पावसाची अतिशय तीव्रता असेल थोडाफार, परंतु त्या दिवशी सुद्धा पाऊस खूप कमी असेल.
मुंबई, खोपोली, कल्याण डोंबिवली, पालघर, डहाणू, वाडा, इगतपुरी, इकडे पुणे विभाग, जुन्नर, खेड, पुणे, कोकणात गोरेगाव, रत्नागिरी, राजापूर साईडला थोडासा पाऊस पडेल. तर आपल्या कल्याण डोंबिवली, मुंबई विभागात पालघर वगैरे जिल्ह्यात कोणताही मुसळधार किंवा मोठा पाऊस नसेल. थोडासा पाऊस येईल आणि जाऊन जाईल. कोणताही मुसळधार किंवा हलकासा पाऊस पडेल किंवा एखाद दोन झापड येतील. बाकी दुसरा कोणताही मुसळधार किंवा चांगला पाऊस नाही आहे. दिनांक 1 ऑगस्ट 2025. 1 ऑगस्ट 2025 रोजी अनेक ठिकाणी पाऊस जाणार आहे. अनेक ठिकाणी पूर्ण कोकण विभागात पाऊस जाणार आहे. अनेक ठिकाणी पाऊस जाण्याची, कोकण विभागात अनेक ठिकाणी पाऊस निघून जाण्याची तीव्रता आहे. तर 1 ऑगस्ट 2025ला अनेक ठिकाणी मुंबई, कल्याण डोंबिवली, पालघर, डहाणू, वाडा, तिकडे कल्याण तो विभाग गेला पुढे गुजरात साईडला. तर इकडे खोपोली, पेण, अलिबाग, रोहा. तर इकडे कोकणात दिवेगाव, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण. ओव्हरऑल कोणताही मोठा पाऊस नाही 1 तारखेला. ओव्हरऑल कदाचित ऊनसुद्धा पडेल किंवा वातावरण असं खूप पावसाची कमी आहे. त्या दिवशी पाऊस नाही पडणार. 1 ऑगस्टला पाऊस पडणार नाही किंवा पडला तर एखाद झपाटा किंवा कोणताही पाऊस मोठा नाही किंवा अगदी हलकासा सुद्धा पाऊस नाही आहे 1 ऑगस्ट 2025ला मुंबई आणि आसपासच्या परिसरात. तर कोकणात थोडासा आहे, कारण कोकण विभागात असा पडतो पाऊस. जरी इकडे नसला आपल्या विभागात तरी कोकण विभागात पडतो, कारण तो पावसाचा तीव्र वातावरणात खरा तो एरिया आहे. तर 1 ऑगस्ट झाल्यानंतर 2 ऑगस्टला पाहूया. 2 ऑगस्टला सुद्धा अनेक भागात पावसाची तीव्रता अतिशय कमी आहे. 2 ऑगस्टला कदाचित ऊन पडेल मुंबई आणि आसपासच्या परिसरात. कदाचित ऊन किंवा ढगाळ वातावरण असेल, परंतु पाऊस अजिबात नाही पडणार. पडला तर एकाच झपाटा किंवा हलकासा पावसाची तीव्रता अतिशय कमी आहे 2 ऑगस्टला सुद्धा. त्यामुळे 2 ऑगस्टला सुद्धा पाऊस 3 ऑगस्ट 2025 रोजी 3 ऑगस्ट 2025ला सुद्धा पाऊस नाही आहे. कदाचित ऊन पडेल. 1 ऑगस्टपासून 1, 2, 3 तारखेला कदाचित ऊन पडेल मुंबई आणि आसपासच्या परिसरात. आणि 3 ऑगस्टला कोकणातसुद्धा पाऊस अजिबात नाही पडणार. म्हणजे ओव्हरऑल कदाचित ऊन पडेल किंवा ढगाळ वातावरण असेल. हलकासा सुद्धा पाऊस पडणार नाही. झपाटासुद्धा येण्याची शक्यता खूपच कमी आहे. 4 ऑगस्टला खूप चान्सेस कमी आहे. 4 ऑगस्टला सुद्धा मुंबई आणि आसपासच्या परिसरात चान्सेस खूप आहेत पावसाचे. तर थोडाफार पाऊस काही परिसरात पडेल, परंतु असा मुसळधार किंवा रात्री थोडाफार पडेल, परंतु असा मुसळधार वगैरे काही नाही. 5 ऑगस्ट 2025 5 ऑगस्टला दिवसभरात कोणताही पाऊस नाही. 5 ऑगस्टला सुद्धा कदाचित ऊन असेल किंवा ढगाळ वातावरण असेल. 6 ऑगस्ट 2025ला सुद्धा कोणताही मोठा पाऊस नाही आहे. 6 ऑगस्टला सुद्धा अशीच परिस्थिती आहे जशी आधी होती तशी. आणि 7 ऑगस्ट 2025ला सुद्धा अनेक ठिकाणी ढगाळ किंवा ऊन असेल. 8 ऑगस्ट 2025ला सुद्धा कोणताही हलकासा पाऊससुद्धा पडत. 9 ऑगस्ट 2025ला सुद्धा हलकासा पाऊस. तर 10 ऑगस्टपासून पावसाची सुरुवात होणार आहे.
10 ऑगस्ट नंतर तर पाऊस परत येणार आहे. तुमचं सातारा, अहिल्यानगर, औरंगाबाद, शेगाव त्या बाजूला पाऊस पडणार आहे. तर रत्नागिरी वगैरे या बाजूला 10 ऑगस्टला चांगला पाऊस पडेल. म्हणजे हलका पाऊस असेल, कोणता मुसळधार पाऊस नाही, पण हलका तरी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 10 ऑगस्ट 2025ला हलका पण एकदम कमी पडेल, कारण 10 ऑगस्टला सुद्धा एकदम तीव्रता कमीच आहे. 11 ऑगस्टला सुद्धा अनेक ओव्हरऑल बघायला गेलो तर 10 ऑगस्ट 2025पर्यंत कोणताही मोठा पाऊस नाही आहे. तर हा आठवडा थोडा पावसाचा खूप कमी आहे. आता 10 ऑगस्ट 2025पर्यंत तरी आपला अंदाज आपण परफेक्टली सांगतो की 2 ऑगस्ट 2025पर्यंत कोणताही चांगला पाऊस पडणार नाही. त्यामुळे यावेळी शेतीची काळजी घ्यावी, विशेष करून शेतकऱ्यांनी, की 10 ऑगस्ट 2025पर्यंत तरी कोणताही चांगला पाऊस पडणार नाही. कदाचित ऊनसुद्धा पडू शकतो या काही कालानंतर. 1-2 तारखेपासून, कदाचित 1-2 ऑगस्टपासून. तर शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि विशेषतः जे पावसावर अवलंबून आहे, जे पावसावर अवलंबून आहेत, त्यांनी जे कामगार किंवा ज्यांचा बिझनेस पावसावर अवलंबून आहे, त्यांनी विशेष काळजी घ्यावी 10 ऑगस्ट 2025पर्यंत. ज्यांचा धंदा जो पावसावर अवलंबून असतो, तेही विशेष काळजी घ्यावी 10 ऑगस्ट 2025पर्यंत. शेतकरी तर अतिशय काळजी घ्या 10 ऑगस्ट 2025पर्यंत. तरी कोणताही 10-11 ऑगस्ट 2025पर्यंत कोणताही मुसळधार किंवा चांगला पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही. असंच हलकासा किंवा ऊन टाकेल यापर्यंत तरी 10-11पर्यंत तरी आपला कोणताही MMRD आणि कोकणात कोणताही चांगला पाऊस पडत नाही. त्यामुळे याच्यानंतर कसा पडेल 10 ऑगस्ट नंतर, त्याची व्हिडिओ नंतर येईल. तर आपण नंतर पाहूया 10 ऑगस्ट नंतर दहीहंडीचा कसा पाऊस पडेल आणि पुढे 15 ऑगस्टला कसं पाऊस पडेल स्वातंत्र्य दिनानिमित्त. तर त्यानंतर आपले लाडके बाप्पा येणार आहेत 25 तारखेला. लाडके बाप्पाच्या आगमनाला कसे पाऊस असेल ते सुद्धा आपण पुढच्या आठवड्यात पाहू. तर आता सध्या तरी 11 ऑगस्ट 2025पर्यंत कोणताही चांगला पाऊस नाही, मुसळधार पाऊस नाही. 2 तारखेपासून, कदाचित 2-3 तारखेपासून ऊन पण पडण्याची शक्यता आहे किंवा ढगाळ वातावरणच राहील, पाऊस नसेल अनेक ठिकाणी संपूर्ण कोकणात. तर आपला अंदाज कधी खोटा ठरत नाही. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. पुढील 10 ऑगस्टपर्यंत पाऊस चांगला नाही पडला तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पडला तर मला डिसलाईक करा आणि कमेंटमध्ये काय असेल प्रॉब्लेम तुमचा तो नक्की पाठवा, जेणेकरून मी तुमचा आन्सर नक्की देईन. धन्यवाद.